रामकृष्ण हरी. मी आता सध्या नरसिंहपूर या ठिकाणी आहे आणि हे भक्त प्रल्हादाची तपश्चर्या केलेली भूमी आहे. या ठिकाणी लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्रामधून भक्त प्रल्हादाची दिंडी या ठिकाणावरून पंढरपूरकडे निघालेली आहे. तर या दिंडीचे मार्गदर्शक या ठिकाणी आहेत. तर त्यांच्याकडून आपण काही या दिंडीचा जो इतिहास आहे तो जाणून घेणार आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी धनंजय दत्तात्रय दुनाके सर. भक्त प्रल्हाद पायी दिंडी सोहळा हा या नरसिंहपूरमध्ये गेलं 18वा वर्ष या ठिकाणी हे चालू आहे. भक्त प्रल्हाद प्रत्येक पायी आणि दिंडी म्हणलं की संत आणि भक्त हे नेहमी देवाकडे जात असतात. गेल्या 18 वर्षापासून भक्त प्रल्हाद पायी दिंडी सोहळा हा चालत नरसिंहपूरहून पंढरपूरला या ठिकाणी जात आहे. या पाठीमागची भूमी अशी आहे की अनेक संतांच्या दिंड्या पंढरपूरला जातात, परंतु आपल्या नरसिंहपूरमधले जो भक्त प्रल्हाद आहे, नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र फार मोठं आहे. भक्त प्रल्हादाची तपोभूमी, भक्त प्रल्हादाची जन्मभूमी आणि याच ठिकाणी भक्त प्रल्हादांनी तप करून भगवान नरसिंहाला या ठिकाणी प्रसन्न करून घेतलं आणि अशा या तीर्थक्षेत्राची दिंडी नरसिंहपूर पंढरपूरला जावी ही संकल्पना 18 वर्षापूर्वी निर्माण झाली आणि तेव्हापासून या ठिकाणी हरिभक्त परायण अंकुश अणखांबे महाराज, त्याचबरोबर आनंद काकडे महाराज, त्याचबरोबर तत्कालीन सर्व या ठिकाणी सर्व वारकरी बंधू आणि भगिनी यांच्या सहकार्यानं ही दिंडी सोहळा होत आहे. श्री क्षेत्र नरसिंहपूर हे या ठिकाणी अत्यंत पवित्र अशा प्रकारचं ठिकाण आहे. नरसिंहपूर म्हटलं की या ठिकाणी प्रल्हादाची जन्मभूमी आणि कर्मभूमी, त्याचबरोबर नरसिंहपूर हे पृथ्वीचे नाभिस्थान, भक्त प्रल्हादांनी स्थापित केलेली नरसिंहकृत मूर्ती या ठिकाणी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे देवर्षी नारदांचा या ठिकाणी आश्रम होता आणि देवर्षी नारदांच्या आश्रमामध्येच या ठिकाणी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. आणि या भक्त प्रल्हादाच्या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून या पंचकृषीमधील सर्व वारकरी बंधू भगिनी या ठिकाणी एकत्र येतात. वारी म्हणजे नुसतं चालणं नाही, वारीमध्ये एकात्मता, समतेचा संदेश, सर्व जाती धर्मासह गरीब आणि श्रीमंत सर्व एकत्र आम्ही या दिंडी सोहळ्यात जातो. आणि या दिंडी सोहळ्याची शिस्त, दिंडी सोहळ्यामध्ये नियोजन अत्यंत चांगल्या प्रकारे आहे आणि सर्वांना या ठिकाणी पाऊले चालती पंढरीची वाट या पद्धतीनं हा दिंडी सोहळा चालतो. उमा रमा एकसरी, वाराणसी ते पंढरी, गया तीची गोपाळपूर, प्रयाग नरसिंहपूर या पद्धतीने संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये नरसिंहपूर क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून भक्त प्रल्हादाची पायी दिंडी सोहळा हा अव्याहतपणे गेली 17 वर्ष, या वर्षी 18 वर्ष पूर्णपणे चालू आहे. जवळजवळ या ठिकाणी 400 ते 500 वारकरी बंधू भगिनी आम्ही नरसिंहपूरहून पंढरपूरला जात असतो. 3 मुक्कामाची या ठिकाणी ही दिंडी आहे आणि या दिंडी सोहळ्यामध्ये अत्यंत शिस्त आहेत. सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व समतेचा संदेश देणारी ही दिंडी सोहळा आहे. भक्त प्रल्हाद पायी दिंडी सोहळा हा लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट यांचा अंगीकृत उपक्रम आहे. वारकरी मंडळ आणि लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट, पंचकृषी आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं हा दिंडी सोहळा या ठिकाणी चालत असतो. आणि या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आलिया संसारा उभा वेगी करा, शरण जा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे, धन हे कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय चाले, या पद्धतीप्रमाणे मनुष्य आणि या ठिकाणी वारीमध्ये फक्त नामस्मरण, भगवंताचं स्मरण या ठिकाणी करायचे आणि ही आनंदाची वारी आहे. या ठिकाणी या वारीच्या माध्यमातून पंचकृषी सर्वांना एक आनंद मिळतो, उत्साह मिळतो. सर्व या ठिकाणी लोक एकमेकाच्या पाया पडतात, समतेचा संदेश देतात. कुणी गरीब नाही, कुणी या ठिकाणी श्रीमंत नाही, वारकरी हा वारकरीच असतो. आणि म्हणून हा वारकरी बंधू सर्वश्रेष्ठ आहे. जो वारकरी आहे तो मोक्षाचा मानकरी आहे, जो वारकरी आहे तो मोक्षपदाला जातो, हे संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. म्हणून पंढरीशी जारे आल्यानो संसारा, पंढरीशी जारे आल्यानो संसारा हे आपण जे म्हणतो आहे, एकदा तरी आयुष्यामध्ये या ठिकाणी वारी करावी. आमच्या या पंचकृषीतील लोकांना आळंदी आणि पंढरपूरहून, आळंदी आणि देहूवरून पंढरपूर जाणं शक्य नाही. 250 किलोमीटरचा प्रवास, 18 दिवसाचा प्रवास आणि 250 किलोमीटर अंतर कापणं, यापेक्षा या पंचकृषी लोकांना 3 दिवसाचा हा दिंडी सोहळा फार आवडतो. अनेक वारकरी बंधू आणि भगिनी ह्याच्यामध्ये एकत्र येतात आणि या वारकरी दिंडी सोहळ्यामध्ये आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण अंकुश अणखांबे महाराज तात्या, त्याचबरोबर आनंद काकडे महाराज,
आणि सर्व पंचकृषीतील वारकरी बंधू, त्यामध्ये संगमेतील हरिभक्तपरायण महादेवबाबा ताठे देशमुख असतील, बाबळगावचे ब्रह्मदेव पराडे असतील, सर्व असे दिग्गज वारकरी बंधू या ठिकाणी आमच्यावर येतात, ज्यांच्या संपूर्ण गाथापाठ आहे. संपूर्ण नरसिंहपूरपासून ते पंढरपूरपर्यंत अखंड या ठिकाणी गाथ्यामधली अभंगवाणी या ठिकाणी होत असते आणि सर्वजण ह्या दिंडी सोहळ्याचा आनंद हा वारंवार घेत असतात. हा दिंडी सोहळा म्हणजे पंढरपूरला जाण्यासाठीचा एक आनंदाचा मार्ग आहे. म्हणून माझी सर्व भक्तांना विनंती आहे, वारकरी बंधूंना विनंती आहे की एकदा तरी या ठिकाणी हा दिंडी सोहळ्याचा अनुभव घ्या. आपल्याला आळंदी देऊ शक्य नाही, परंतु नरसिंहपूर ते पंढरपूर हा 3 दिवसाचा प्रवास आपण नक्कीच करू शकतो. त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी हा सोहळा परिपूर्ण यामध्ये सहभागी व्हावं. लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट यामध्ये पूर्णपणे सहभागी होत आहे आणि म्हणूनच हा दिंडी सोहळा होतोय. पुढच्या वर्षी आम्ही नवीन रथ या ठिकाणी तयार करत असतो. सर्वांच्या सहकार्यामधून एक मोठा रथ तयार होईल. यावर्षी रथ आहे तो जुना झालेला आहे, नवीनही रथ या ठिकाणी आपण ठेवत आहोत आणि म्हणून हा वारकरी दिंडी सोहळा सर्वांनीच या ठिकाणी सहभागी व्हायचा आहे. भक्त प्रल्हाद या ठिकाणी सर्व भक्तामध्ये भक्त प्रल्हाद हे संत श्रेष्ठ भक्त आहेत आणि म्हणूनच हे भगवंत भक्त प्रल्हाद हे पंढरपूरच्या विठोबाच्या भेटीसाठी सर्व वारकऱ्यांसह या ठिकाणी आम्ही दिंडी सोहळ्यात सहभागी असतो. म्हणून पाऊले चालती पंढरीचे वाट या उक्तीप्रमाणे सर्व वारकरी बंधू भगिनींनी पुढच्या वर्षी यावर्षी या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावं ही आपणा सर्वांना विनंती आहे. शुभम भवतु. रामकृष्ण हरी. सर, या वारीचं यावर्षी अशी परिस्थिती आहे, एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊसमान कमी आहे आणि राज्याची परिस्थिती आता सध्याची जी आहे ती, तुम्ही शिक्षक आहात म्हणून एक प्रश्न विचारतो तुम्हाला, जी तरुण पिढी आहे, तर आता सध्या वांगचुक यांनी जे आंदोलन केलेलं आहे, तर हे आंदोलन बरोबर आहे का चुकीचं आहे, याबद्दल तुमचं मत काय आहे? या ठिकाणी सोनम वांगचुक आणि दीपक यांनी जे आंदोलन केलेलं आहे हे विद्यार्थ्यांच्यासाठी योग्य आहे, परंतु यामध्ये पक्षीय राज करण्याचा कामा नाही. या आंदोलनाची दिशा भरकटत चाललेली आहे. या आंदोलनामध्ये सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी येत आहेत, त्यापेक्षा सर्व फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत, परंतु या ठिकाणी सर्व पक्षीय राजकारणी आल्यामुळं त्या आंदोलनाची दिशा बदलत चालली आहे. त्यामुळे कोणत्या स्तरावर आंदोलन जाईल हे सांगता येत नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत, परंतु सर्व पक्षांनी तिथे एकत्र येता कामा नये. विद्यार्थ्यांचं आंदोलन फक्त विद्यार्थ्यांनाच करू द्या, तिथं कृपया राजकारण आणू नये असं आम्हा शिक्षक बंधूंना वाटते. एकंदरीत आपली ही नरसिंहपूरची जी पावनभूमी आहे ती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं कुलदैवत आहे. तर शासनाकडे तुमची काय मागणी आहे का पालखीच्या? यामध्ये आपले महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी हे कुलदैवत आहे. त्यांनी आपल्या नरसिंहपूर तीर्थासाठी 260 कोटी रुपयाचा निधी 5 वर्षावर मंजूर केला. त्या निधीतून अनेक प्रकारची देवस्थानची कामं पूर्ण झाली आहेत. देवस्थानचा जीर्णोद्धार असेल, घाट दुरुस्ती असेल, संपूर्ण गावामधील 2 मोठे नद्यावरचे पूल असतील, त्याचबरोबर लाईट व्यवस्था असेल, नंतर आरोग्य विभागाचा दवाखाना असेल, पोलीस स्टेशन असेल, बस स्टँड असेल, अंडरग्राऊंड गटार योजना असेल, त्याचबरोबर या ठिकाणी इथं विमान उतरण्यासाठी उतरण्यासाठी एक वाहनतळ किंवा हेलिकॉप्टरचं स्थळ त्यांनी उभा केलेलं आहे. तर यामध्ये सर्व करत असताना दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून, ही दिंडी आमची लहान आहे, आम्ही या ठिकाणी शासनाकडं पुढच्यापासून एक आरोग्य पथक, त्याचबरोबर या ठिकाणी एक संरक्षणासाठी थोडंफार पोलिसांची एखादी गाडी, आरोग्याचं पथक आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व सोययुक्त पाण्याचे टँकर त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावेत हीच विनंती आहे. आम्ही तर बरोबर घेत आहोतच, परंतु एक शासनाचा उपक्रम म्हणून त्यांनी सर्व सोयी दिंडी सोहळ्यासाठी पुढच्या आम्हाला द्याव्यात हीच आमची त्यांना विनंती आहे. सलग 18 वर्ष तुमचं सक्सेसफुल वारी आपली केलेली आहे पांडुरंगाची. तर या 18 वर्षाचा अनुभव कसा राहिला तुमचा? या 18 वर्षाच्या अनुभवामध्ये खऱ्या अर्थानं हा दिंडी सोहळा फार चांगला आहे. ही आनंदाची वारी आहे. लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्टच्या विद्यमानं हा आनंद सोहळा या ठिकाणी पार पडतोय. या पंचकृषीतील लोकांना हा प्रेरणा देणारा, त्याचबरोबर सगळ्यांना सुख समाधान शांती देणारा आणि त्याचबरोबर वर्षभरामध्ये असणारे सर्व उपक्रम सहभागी होण्यासाठी ही वारी फार महत्त्वाची आहे. ही वारीच्या माध्यमातून या पंचकृषीमधील 500 ते 1000 लोक एकत्र आली आणि समतेचा संदेश
एकमेकाला परोपकार, एक स्नेह, त्याचबरोबर या ठिकाणी एक मैत्री, हा सर्व भाग त्यामधून आला. म्हणून वारी जर असेल तर सर्व लोक एकत्र येतात, गुण्या गोविंदाने राहतात आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ही या ठिकाणी वारी ही सर्वांसाठी आनंदाची वारी होत आहे. आणि म्हणून वारीमध्ये सर्व बंधू भगिनींनी सहभागी व्हावं ही विनंती आहे. सर्वात शेवटी पांडुरंगाच्या वाटेवर तुम्ही आहात आणि रंगाकडे आपल्याला साकडं काहीतरी आपण मागतो आपल्या वारकऱ्यांसाठी किंवा आपल्या महाराष्ट्र देशासाठी किंवा पूर्ण भारत देशासाठी मागणं काहीतरी मागतो. तर तुमचं मागणं काय असेल? पांडुरंगाकडे एकच वारकरी बंधूच्या प्रतिनिधी मागणं आहे की वर्षभर आम्हाला भरपूर पाऊस पडू दे, सुजलाम सुफलाम शेतकऱ्यांची शेती या ठिकाणी पिकू दे, आमची या ठिकाणी महाराष्ट्रामधली सर्व धरणं भरू देत आणि आमच्या शेतकरी बंधूंना या बळीराजाला सुखी समाधानी ठेवू दे, हीच आमची मागणी आहे. आम्हाला या ठिकाणी समाजकारण पाहिजे, राजकारण फार कमी असलं पाहिजे. कारण का राजकारण हे फक्त 10% असावं आणि 90% समाजकारण असेल तर आमचा बळीराजा शेतकरी राजा आनंदी आणि सुखी राहील. म्हणून शेतकऱ्यासाठीच भरपूर दान द्यावं हीच परमेश्वराकडे आमची मोठी मागणी आहे. तर रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. बघा, या वारीची 18 वर्षाची परंपरा आहे आणि सन्माननीय दोनाके सरांनी माजी प्राचार्य आहेत, पूर्ण आयुष्य त्यांचं शिक्षक म्हणून या ठिकाणी गेलेलं आहे. तर या नरसिंहपूरमधून जी वारी निघते, दिंडी निघते भक्तप्रदाची, त्यात त्यांचं मोलाचं योगदान असतं आणि त्यांनी सर्व विषयावर आता सध्या सविस्तर आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. तर मी माझ्या यूट्यूब चॅनलचा संपादक म्हणून अभिमन्यू पावशे आणि माझ्याबरोबर कॅमेरामॅन महेश कोरेसह मी आता या ठिकाणी थांबतो आहे. वारी तुमची सक्सेसफुल होणार आणि अगदी पांडुरंगाच्या नतमस्तक होऊन तुम्ही व्यवस्थित माघारी येणार अशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.